शेतकरी मित्रांनो, तुमचा पीएम किसान योजनेचा हप्ता अचानक बंद अचानक यायचा बंद झाला आहे किंवा खूप दिवसापासून पैसे खात्यात जमा झाले नाहीत, तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी 100% खात्रीशीर पद्धत सांगणार आहे, ज्यामुळे तुमचे अडकलेले पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि पैसे किती येणार आणि नक्की कधी येणार हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा. मित्रांनो, लाखो शेतकऱ्यांचे पैसे शासनाने थांबवले आहेत आणि याचं सर्वात मोठं कारण म्हणजे बँकेत आधार डीबीटी लिंक नसणे. जर तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक नसेल तर पैसे मध्येच अडकतात. आता हे पैसे किती येणार आणि जर तुमचे मागचे हप्ते 3 हप्ते अडकले असतील तर थेट तुम्हाला 6,000 रुपये मिळणार आणि 2 हप्ते अडकले असतील तर 4,000 रुपये येणार आहेत. आता सर्वात मोठा प्रश्न, सर्वात महत्त्वाचा प्रश्न की हे पैसे कधी येणार? तर ज्या दिवशी तुम्ही एक छोटीशी प्रक्रिया पूर्ण कराल त्याच्या पुढच्याच हप्त्यात तुमचे सर्व अडकलेले पैसे एकत्र जमा होतील. तर ही प्रक्रिया काय आहे? तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जायचे आहे आणि तिथे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत एक नवीन खाते उघडायचे आहे. पोस्ट ऑफिसमध्ये अवघ्या 5 मिनिटात खाते उघडले जाते आणि तिथे आधार डीबीटी लगेच लिंक होते. एकदा का तिथे तुम्ही खाते उघडले की पुढील 15 ते 20 दिवसांमध्ये तुमचे पोर्टलवरील स्टेटस आपोआप अपडेट होईल आणि सरकार ज्या दिवशी पैसे हप्त्याची तारीख जाहीर करेल त्या तारखेला तुमचे सर्व अडकलेले पैसे या नवीन बँक खात्यामध्ये हमखास जमा होतील. त्यामुळे अजिबात वेळ वाया न घालवता आजच ही प्रक्रिया पूर्ण करा. मित्रांनो, तुमचे काय प्रश्न असतील तर आम्हाला खाली कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंटमध्ये सांगा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.